पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पेन्शन कपात 15 ऐवजी 11 वर्ष 8 महिने करा। मतदार पडताळणी BLO मार्फतच करा। निवृत्त कर्मचारी आक्रमक, पेन्शन कपात कमी करा। ऑनलाईन मतदार पडताळणी थांबवा। निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधील कम्युटेशन कपातीची मुदत कमी करावी आणि बोगस मतदानाच्या नावाखाली सुरू असलेली ऑनलाईन मतदार पडताळणी प्रक्रिया रद्द करून ती BLO मार्फत घरोघरी जाऊन राबवावी या प्रमुख मागण्यांसाठी संविधान संरक्षण समितीच्या वतीने आज धुळे जिल्हाधिकाऱ्यांना 2 स्वतंत्र निवेदनं देण्यात आली। निवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि पुरोगामी विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या नावे हे निवेदन दिले असून सर्वोच्च न्यायालय आणि मॅटच्या आदेशानुसार पेन्शन कपातीची 15 वर्षाची अट शिथिल करून ती 11 वर्ष 8 महिन्यांवर आणावी आणि त्यासाठी तातडीने शासन निर्णय काढावा अशी मागणी केली आहे। तसेच सध्या रमजान महिना सुरू असल्याने आणि सर्वांनाच ऑनलाईन प्रक्रिया जमत नसल्याने विशिष्ट समाजाला किंवा घटकाला मतदानापासून वंचित न ठेवता प्रशासनाने स्वतःहून घरोघरी जाऊन पारदर्शकपणे मतदार याद्या अद्ययावत कराव्यात अशी आग्रही भूमिका ही समितीने त्या निवेदनाद्वारे प्रशासनासमोर मांडली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आज आम्ही निवृत्त अधिकारी, कर्मचारी, सरकारी तसेच पुरोगामी विचार मंच यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांना धुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने निवेदन देण्यासाठी उपस्थित आहेत। आमच्या प्रमुख मागणी अशी आहे की जेही सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी हे निवृत्त होतात, यांची निवृत्तीच्या वेळीच 15 वर्षाची विक्री पेन्शनच्या अटीवर यांचं कम्युनिटेशन झालेलं असतं, परंतु त्या काळामध्ये 12% व्याजदर होता व आता 6% व्याजदर आहे। या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये खाजगी पिटिशन दाखल केले असता सुप्रीम कोर्टाने 11 वर्ष 8 महिन्यामध्ये व्याजासह मुद्दल विक्री पेन्शनची परतफेड झाल्यामुळे यांची विक्री पेन्शन वसुली थांबवण्यात यावी असे आदेश केलेले आहेत। त्याला अनुसरून माननीय ट्रिब्युनल, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजेच मॅट, नागपूर बेंचने सुद्धा लेखी आदेश केलेले आहेत, परंतु सरकार या संदर्भात शासन GR परिपत्रक काढत नाही। कारण प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याच्या मागे शासनाला कमीत कमी 5 ते 7 हजार रुपये फुकटचे मिळतात, त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचं नुकसान होतं आणि त्यावेळेस हे संपूर्ण कर्मचारी 70च्या पुढचेच आहेत। यांना व्याधी अनेक असतात, हृदयविकार, BP वगैरे अशा अनेक व्याधी असल्या कारणामुळे यांचा वैद्यकीय खर्चसुद्धा त्या पेन्शनमधून भागत नाही। त्यामुळे सरकारने ही विक्री पेन्शनची जी अट आहे यासाठी 11 वर्षे 8 महिन्यानंतर विक्री पेन्शन कम्युनिटेशन हे रद्द करावं, यासाठी शासनाने स्वतंत्र GR किंवा परिपत्रक काढावं, या संदर्भात मुख्यमंत्र्यांना आमचं निवेदन आहे। तसेच दुसरं निवेदन आमचं SRI म्हणजे स्पेशल मतदार पडताळणी यादी, ही जे बोगस मतदानाच्या नावाने हे जे चाललेलं आहे, आता सध्या मुस्लिमांचा रोजा हा रमजानचा पवित्र महिना चालू आहे आणि तो 20 तारखेपर्यंत आहे। सरकारने 30 मार्चपर्यंत याची मुदत दिलेली आहे। ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला ऑनलाईन काम जमत नाही, प्रत्येकाकडे ऑनलाईन मोबाईल नाहीत आणि शिवाय प्रत्येकाला हे करणं शक्य नाही। त्यासाठी शासनाने प्रशिक्षित BLO मार्फत घरोघरी जाऊन व्यक्तिशः त्यांची मतदारांची यादी तपासावी। ज्यांचे 2024 विधानसभा लोकसभेपर्यंत ज्यांचे नावं मतदार यादीत आहेत त्यांचे नावं कायम करणे आणि ज्यांचे 2 ठिकाणी नावं आहेत त्यांचे नावं रद्द करणे आणि कोणत्याही विशिष्ट एका समाजाला या मतदानापासून वंचित न ठेवता सर्वांना समान या पद्धतीने शासनाने ही याची अंमलबजावणी करावी। या संदर्भात आमचं माननीय राज्यपाल यांना या SRI बाबतीत एक निवेदन आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।